So good morning all. Now we start our new subject, marketing. In last year as well as in FY BCom, we was learn commerce first, then commerce second. In semester third, commerce third and commerce fourth. This is the part of marketing. Then in this semester we will learn marketing in detail. Unit first, introduction to marketing. In this unit we learn various questions. Question first, what is marketing? Explain its feature. Second question, what are the importance of marketing? Then explain functions of marketing and evaluation of marketing. हे 4 क्वेश्चन आज आपण लर्न करणार आहोत. व्हॉट इज मार्केटिंग? मार्केटिंग बद्दल एक कॉमन थिंग आपल्याला काहीतरी माहित असेल. मार्केटिंग म्हणजे काय म्हणतो की ज्या ठिकाणी सेलिंग आणि बाईंग होतं, किंवा मार्केटिंगचा पर्पज काय आहे, बाईंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. आतापर्यंत आपलं काय असणार आहे, एक समज आहे. पण ऍक्च्युली मार्केटिंग डिटेल कॉन्सेप्ट काय आहे, त्याच्यावरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर काय आहेत, किंवा मार्केटिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपण आता इथे लर्न करणार आहोत. फिलिप कोटलर, ही इज द फादर ऑफ मार्केटिंग. ओके, फिलिप कोटलर कोण आहे? फादर आहेत मार्केटिंगचे. यांना मार्केटिंग गुरु सुद्धा म्हटलं जातं. याच्या आधी आपण फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बघितलेलं आहे, FW टेलर, जे ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट होते. फिलिप कोटलर हे सुद्धा लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी इम्पॉर्टंट असणार आहे. हु इज द फादर ऑफ marketing? So Philip Kotler is the father of marketing, is also known as the marketing guru, कारण बऱ्याचशाच कन्सेप्ट मार्केटिंगच्या फिलिप कोटलर यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. सो यांना मार्केटिंगचे गुरु सुद्धा म्हटलं जातं. सो अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग? फिलिप कोटलर यांच्या मते मार्केटिंग काय आहे? सो मार्केटिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ एक्सप्लोरिंग, creating and delivering value of satisfy the need of a target market at a profit. म्हणजे प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शनने ज्यावेळी आपण गुड्स अँड सर्व्हिसेस बाय अँड सेल करतो, दिस इज कॉल्ड द मार्केटिंग. अँड मार्केटिंग इज द सायन्स अँड आर्ट. मार्केटिंगला यांनी काय म्हटलेलं आहे? सायन्स म्हटलेलं आहे, त्याचबरोबर आर्ट सुद्धा म्हटलेलं आहे. सायन्स का म्हटलेलं आहे? कारण मार्केटिंग ही कशी केली पाहिजे. That's why here we use various observation, then experiment, then some technology. That's why here called marketing is the science. सायन्सच्या ज्या मेथड्स आहेत त्या इथे काय केल्या जातात, तर यूज केल्या जातात, म्हणून याला सायन्स असं म्हटलं जातं. आणि आर्ट का म्हटलेलं आहे? तर मार्केटिंग मध्ये काही आपण स्किल वापरतो, डिपेंड्स ऑन कंझ्युमर. म्हणजे कंझ्युमरला आपण कसं अट्रॅक्ट करायचं ह्यासाठी आपण काही स्किल वापरलेले आहेत, काही टेक्निक्स वापरतो. That's why here also called art. Marketing is also called science as well as art. Then exploring, creating and delivering value to satisfy the need. म्हणजे कंझ्युमरची नीड ही सॅटिस्फाय होणं तितकंच इम्पॉर्टंट आहे मार्केटिंग मध्ये, ऑफ द टार्गेट मार्केट ऍट अ प्रॉफिट. प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शननेच आपण काय केलेलं असतं, तर मार्केटिंग ही केलेली असते. आपला क्वेश्चन स्टार्ट होईल. व्हॉट इज मार्केटिंग? एक्सप्लेन इट्स फीचर. इंट्रोडक्शन. मार्केटिंग इज आयडेंटिफाईंग अँड मीटिंग ह्युमन अँड सोशल नीड. मार्केटिंग मध्ये काय केलं जातं? आपल्या ज्या नीड्स आहेत, वॉन्ट आहेत, एक्सपेक्टेशन आहेत, ह्या फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय या केल्या जातील. दस इट इज मीटिंग नीड्स प्रॉफिटेबल. म्हणजे फक्त आपल्या गरजा फाइंड आउट करणं किंवा आपल्याला काय हवं हे फाइंड आउट करणं आणि वस्तू पुरवणं म्हणजे मार्केटिंग आहे का? नाहीये. तर त्याचबरोबर प्रॉफिट मिळवणे हे मेन इंटेन्शन काय असणार आहे, तर मार्केटिंगचं असेल. मार्केटिंग मस्ट बी अंडरस्टूड नॉट इन द ओल्ड सेन्स ऑफ मार्केटिंग अ सेल, दॅट मीन्स सेलिंग, बट इट इज द न्यू सेन्स ऑफ सॅटिस्फाईंग कंझ्युमर नीड. म्हणजे पूर्वी ट्रॅडिशनली टाइम मध्ये मार्केटिंग म्हणजे काय, जस्ट प्रॉफिट मिळवणे हे एकच इंटेन्शन असायचं.
पण मॉडर्न सेन्स मध्ये काय झालेलं आहे तर चेंज झालेला आहे. तो इथे सांगितलेला आहे. मार्केटिंग मस्ट बी अंडरस्टूड नॉट इन द ओल्ड सेन्स ऑफ मेकिंग अ सेल्स. म्हणजे फक्त मेकिंग अ सेल्स करणे हे तुमचं इंटेन्शन आहे का ओल्ड प्रमाणे? डेफिनेटली नाहीये. तर काय असणार आहे? बट इन द न्यू सेन्स ऑफ सॅटिस्फाईंग कंझ्युमर नीड. म्हणजेच कंझ्युमरच्या नीड ह्या सॅटिस्फाय होणं तितकंच इम्पॉर्टंट हे असेल. इन अदर वर्ड, it is the process of planning, pricing, promoting, selling and distributing ideas, goods or services to create exchange that satisfying customer. म्हणजे कस्टमरला सॅटिस्फाय करण्यासाठी आपण काय करतो? फर्स्ट थिंग प्लॅनिंग असेल, देन जे इम्पॉर्टन्स एलिमेंट आहेत जे आपण इन डिटेल लर्न करणार आहोत मार्केटिंग मध्ये, सच ॲज प्राइसिंग, प्रमोशन, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन. ओके, हे जे इम्पॉर्टंट एलिमेंट आहेत हे काय केले जाणार आहे तिथे फाइंड आउट केले जातील. अँड देन सॅटिस्फाईंग कंझ्युमर. गुड्स, आयडियाज अँड सर्व्हिसेस. आपण ऍडव्हर्टायझिंग मध्ये बघितलेलं आहे व्हॉट इज मीन बाय गुड्स, व्हॉट इज मीन बाय आयडियाज अँड व्हॉट इज मीन बाय सर्व्हिसेस. ह्या तिन्ही टाइप्स मध्ये काय केले जाणार आहे तर कंझ्युमरला सॅटिस्फाय हे केलं जाईल. देन फीचर्स ऑफ मार्केटिंग. First point, continuous process. Marketing is an ongoing process of distribution of goods and services to consumer. Marketing is an ongoing process. Marketing कशी आहे तर ongoing process असेल of distribution of goods and services to the consumer. म्हणजे असं नाहीये की कंझ्युमरला आपण आज वस्तू सेल केली आणि त्याच्यानंतर केलीच नाही. दिस इज कॉल्ड मार्केटिंग? नो. मार्केटिंग मध्ये ऑलवेज काय केलं जाणार आहे? कंटिन्युअस प्रोसेस मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातील. इट इन्व्हॉल्व सेव्हरल ऍक्टिव्हिटीज अंडरटेकन टू सॅटिस्फाय देअर नीड अँड एक्सपेक्टेशन. मग यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी काय असणार आहेत तर इन्व्हॉल्व असतील. दॅट्स वाय हिअर कॉल्ड कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे फक्त कस्टमरची नीड फाइंड आउट केलेली आहे, एक्सपेक्टेशन फाइंड आउट केलं आणि वस्तू सेल केल्या, दॅट मीन्स मार्केटिंग नॉट. मार्केटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असणार आहेत आणि त्या कंटिन्युअसली आपल्याला कराव्या लागतील. मग आपण जे नेहमी म्हणतो इंटरनल फॅक्टर काय आहेत, एक्सटर्नल फॅक्टर काय आहेत, त्याचा स्टडी केला जातो, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन फाइंड आउट केल्या जातात अँड देन सॅटिस्फाईंग देम. दिस इज कॉल्ड द कंटिन्युअस प्रोसेस. सेकंड पॉइंट, इन्व्हॉल्व एक्सचेंज. एक्सचेंज इज द इसेन्स ऑफ मार्केटिंग. एक्सचेंज नसेल तर मार्केटिंग होऊ शकत नाहीये. दॅट्स वाय हिअर कॉल्ड एक्सचेंज इज द इसेन्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग लीड्स टू एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर अ व्हॅल्यू. म्हणजे काय तर प्रत्येक थिंग्सची काहीतरी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपण काय करतो? रिसीव्ह करतो अँड देन सेल अ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे प्रत्येक गुड्सची व्हॅल्यू काय असणार आहे? डिफरंट असेल आणि ह्या डिफरंट वस्तू सेल करून आपण व्हॅल्यू ही कलेक्ट करत असतो. Such as exchange is the facilitated by marketing function like packaging, transportation, banking, promotion, risk bearing, etc. आणि ह्या एक्सचेंज ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काही फंक्शन हे रन करावे लागतात मार्केटिंगचे. ते कोणते आहेत तर लाईक पॅकेजिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, बँकिंग आहे, प्रमोशन आहे, रिस्क बिअरिंग आहे, एक्सेट्रा. असे बरेच फंक्शन आहेत हे एक्सचेंज ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व असतील. इज इट क्लिअर फर्स्ट अँड सेकंड पॉइंट? Yes, ma'am. Yes. Yes. Okay. Then point number 3, goods, services and ideas. Marketing is undertaken to sell goods, services and idea. मार्केटिंग मध्ये फक्त गुड्स सेल केल्या जातात का? नाहीयेत. किंवा फक्त सर्व्हिसेस सेल केल्या जातात का? नाहीयेत. किंवा फक्त आयडियाज सेल केल्या जातात का? तर डेफिनेटली नॉट. तर मार्केटिंग इज अंडरटेकन टू सेल गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. गुड्स म्हणजे आपण जे काय म्हणतो विजिबल आहेत, दिस इज कॉल्ड द गुड्स लाईक कार, क्लोथिंग, मॅगझिन, देन सोप, एक्सेट्रा. सर्व्हिसेस ज्या इंटँजिबल आहेत त्या असणार आहेत सर्व्हिसेस सच ॲज एअरलाईन, बँकिंग, टुरिझम, कुरिअर, देन एज्युकेशन, हॉस्पिटल, बँकिंग, इन्शुरन्स. दिस इज कॉल्ड द सर्व्हिसेस. अँड आयडियाज इन्क्लूड्स सेव्ह वॉटर, सेफ ड्रिंकिंग, safe driving, adult education, AIDS awareness,
etc. This is called the ideas. The next point, commercial as well as non-commercial organization. Marketing is applicable to commercial as well as non-commercial organization. म्हणजे जरी प्रॉफिट मिळवणं हे इंटेन्शन असेल तरी सुद्धा मार्केटिंग ही कमर्शियल आणि नॉन कमर्शियलला सुद्धा काय असणार आहे तर ऍप्लिकेबल असणार आहे. नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन लाईक स्कूल, कॉलेज, क्लब, चॅरिटेबल ट्रस्ट एक्सेट्रा. म्हणजे नॉन कमर्शियल म्हणजे काय म्हणतो आपण, फर्स्ट इंटेन्शन ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ते असणार आहे तुमच्या नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन. आणि कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्या टोटली मनीशी रिलेटेड आहेत. त्यांचा पहिला पर्पज काय असतो तर मॅक्सिमम प्रॉफिट असणार आहे. सो मार्केटिंग इज ऍप्लिकेबल कमर्शियल ॲज वेल ॲज नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन. Is it clear? 2 point, point number 3 and point number 4? Yes. 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 Okay. Then next point, point number 5, involve various functions. Marketing involve various functions like marketing research, product planning and development, branding, advertising, etc. These functions enable the marketers to serve their consumer effectively. म्हणजे ज्यावेळी आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे इंटेन्शन ठेवलेलं आहे हे फुलफिल करण्यासाठी हियर मार्केटिंग मॅनेजर यूज व्हेरियस फंक्शन फॉर स्मूथली कंडक्टिंग मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे ज्यावेळी मार्केटिंग ऍक्टिव्हिटी ही स्मूथली कंडक्ट करायची आहे त्यासाठी मार्केटिंग मॅनेजर काय करतात, काही फंक्शन हे रन करतात. फर्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे मार्केटिंग रिसर्च. मार्केटिंग रिसर्च आता आपण लर्न केलेलं आहे थोडस. काय सांगतो, मार्केटिंग रिसर्च मीन्स फाइंड आउट मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मार्केटिंग अपॉर्च्युनिटी. सो प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्ट कसं असले पाहिजे, त्याचं प्रमोशन कसं केलं पाहिजे, दीज आर इन्क्लुडिंग इन द प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. Branding means like a unique identity of a product. This is called the branding. Advertising is the paid form of communication. म्हणजे ज्यामध्ये आपण प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही रीच करतो टू द फायनल कंझ्युमर. These all functions are very important regarding effective marketing activity. आणि ह्या इफेक्टिव्ह मार्केटिंग साठी आपल्याला ही इम्पॉर्टंट फंक्शन रन करावे लागतात. पॉइंट नंबर 6, achieve organizational objective. Every organization has certain objective like earning profit, creating goodwill, expansion and diversification of business, etc. म्हणजे काहीतरी टार्गेट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्याच्यापासूनच तुम्ही काय करता, मार्केटिंग ऍक्टिव्हिटी ही स्टार्ट करता. मग बेसिक ऑब्जेक्टिव्ह काही असू शकतात ऑर्गनायझेशनचे, काहीचे कस्टमर सॅटिस्फॅक्शन असतील, देन मॅक्सिमम प्रॉफिट असेल, देन मॅक्सिमम सेल असेल, क्रिएटिंग गुडविल असेल, एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऑर्गनायझेशन असेल, एक्सेट्रा. मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आर अंडरटेकन टू अचीव दीज ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आणि ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत मार्केटिंगच्या ह्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी हेल्प करते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5, पॉइंट नंबर 6. Yes. Yes, ma'am. Yes. Yes. Okay. And point number 7, marketing mix. Marketing is the sum total of 4 important elements. Marketing mix जे तुम्ही लर्न केलेलं आहे सेमिस्टर 2 मध्ये, ओके, सर्व्हिस सेक्टर मध्ये. मार्केटिंगचे 4 इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत सच ॲज प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन असेल. These 4 P's are called marketing mix element. आणि ह्या 4 P's लाच काय म्हटलं जातं तर मार्केटिंग एलिमेंट असं म्हटलेलं आहे. The success of marketing depends upon an appropriate combination of marketing mix element. आणि ज्यावेळी तुमची मार्केटिंग सक्सेसफुल करायची आहे त्यावेळी ह्या 4 P's चे गुड कॉम्बिनेशन, अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन होणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त तुम्ही प्रोडक्टला इम्पॉर्टंट दिलेला आहे आणि प्रमोशनला तुम्ही काय केले, कमी इम्पॉर्टंट दिलेलं आहे. दिस इज नॉट अ इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. तर इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटीसाठी काय करायचं आहे किंवा सक्सेसफुल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीसाठी हियर वी कॉन्सन्ट्रेट ऑल इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स सच ॲज प्रोडक्ट, प्राइस,
प्लेस अँड प्रमोशन. हा सगळ्यावरती कॉन्सन्ट्रेट जर केला तरच तुम्ही मार्केटिंग मध्ये सक्सेसफुल व्हाल असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. 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 Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. फर्स्ट क्वेश्चन आपण फीचर्स ऑफ मार्केटिंग बघितलेला आहे. सो नाव वी स्टार्ट क्वेश्चन नंबर 2. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग? मार्केटिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे? आता बेसिक थिंग लक्षात ठेवा. मार्केटिंग काय करतं? बाइंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस as well as to find out consumer need, want and expectation and satisfying them. हे लास्ट सेंटेन्स इम्पॉर्टंट असणार आहे. सॅटिस्फाईंग them. आणि ज्या फाइंड आउट करू आपण थिंग त्या सॅटिस्फाय करणं म्हणजे मार्केटिंग असेल. म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे ते आपण वन बाय वन लर्न करणार आहोत. फर्स्ट आहे सॅटिस्फाईंग कंझ्युमर वॉन्ट. Marketing involve production and distribution of goods and services to consumer. मार्केटिंग मध्ये काय इन्व्हॉल्व असणार आहे? प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन दोन्ही असेल. म्हणजे फक्त तुम्ही डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि कंझ्युमरला एखादी वस्तू सेल केली आहे म्हणजे मार्केटिंग नव्हे. तर मार्केटिंग मध्ये प्रोडक्शन पण असेल आणि डिस्ट्रीब्युशन पण असेल. द एसेन्स ऑफ मार्केटिंग इज टू अंडरस्टँड द नीड अँड वॉन्ट टू दी कंझ्युमर. द इसेन्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंगचं इसेन्स काय आहे? टू अंडरस्टँड कंझ्युमर नीड अँड वॉन्ट अँड देन सॅटिस्फाईंग वॉन्ट अँड नीड. दिस नीड आर सॅटिस्फाय थ्रू द एक्सचेंज प्रोसेस. आणि ह्या नीड वॉन्ट आहेत ह्या कशा सॅटिस्फाय केल्या जाणार आहेत? तर एक्सचेंज प्रोसेस मधून. सो फर्स्ट पॉइंट सॅटिस्फाईंग कंझ्युमर वॉन्ट. सेकंड पॉइंट अचीव ऑब्जेक्टिव्ह. मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज हेल्प्स टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. जसं आपण फीचर मध्ये बघितलेलं आहे तेच पॉइंट असतील इथे. मार्केटिंग ऍक्टिव्हिटी काय करेल? ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी हेल्प करेल. सच ॲज इन्क्रीज इन मार्केट शेअर, क्रिएटिंग गुडविल, एक्सपान्शन बिझनेस अँड सो ऑन. पॉइंट नंबर 3 क्रिएट युटिलिटी. Marketing help in creating time, place and form and possession utility. मार्केटिंग मुळे काय होणार आहे? मार्केटिंग कशासाठी हेल्प करेल? क्रिएटिंग टाइम युटिलिटी, प्लेस युटिलिटी, फॉर्म युटिलिटी and possession utility. टाइम युटिलिटी क्रिएटेड ड्यू टू वेअरहाऊसिंग. वेअरहाऊसिंग मध्ये आपण काय करतो? गुड्स ह्या स्टोअर करून ठेवतो. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या गुड्सला डिमांड नाहीये तोपर्यंत. ओके, आणि त्यानंतर आपण ते गुड्स सेल करतो. दॅट्स व्हाय हियर कॉल्ड टाइम युटिलिटी क्रिएट ड्यू टू वेअरहाऊसिंग. म्हणून वेअरहाऊसिंग मुळे काय होते? तर टाइम युटिलिटी ही क्रिएट होते. देन प्लेस युटिलिटी ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन. दॅट मीन्स with the help of transportation we transfer goods at the right place. राईट प्लेस वरती आपण गुड्स ह्या इझिली ट्रान्सफर करू शकतो. सो युटिलिटी ड्यू टू ट्रान्सपोर्ट. प्लेस युटिलिटी ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन. फॉर्म युटिलिटी ड्यू टू प्रोडक्शन अँड पोझेशन युटिलिटी ड्यू टू ओनरशिप. फॉर्म युटिलिटी ड्यू टू प्रोडक्शन. फॉर्म युटिलिटी मध्ये काय सांगितलं जातं? तर ऍज पर कंझ्युमर नीड अँड एक्सपेक्टेशन हियर वी प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस. दिस इज कॉल्ड द फॉर्म युटिलिटी. आणि प्रोडक्शन मुळे फॉर्म युटिलिटी ही क्रिएट होते. पोझेशन युटिलिटी ड्यू टू ओनरशिप. म्हणजे ज्यावेळी आपण एक्सचेंज प्रोसेस कंप्लीट करतो दॅट टाइम क्रिएट अ पोझेशन युटिलिटी. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, Yes. point number 4 goodwill. Effective marketing enable an organization to enhance its reputation. जर मार्केटिंग इफेक्टिव्ह असेल तरच काय होणार आहे? गुडविल हे इन्हान्स होतील. तुमच्या काही एक्झाम्पल लक्षात आहेत का ज्याच्या मार्केटिंगमुळे ऑर्गनायझेशनची इमेज ही आपल्याला बघायला मिळते, एक गुड इमेज? असे एखादे एक्झाम्पल सांगू शकाल? गोदरेज. ओके, गोदरेज त्याची सर्व्हिसेस पण बेस्ट आहे आणि मार्केटिंग सुद्धा कशी असणार आहे? काय आहे? तर इफेक्टिव्ह आहे. दॅट्स वाय दे क्रिएट अ गुड और बेटर गुडविल. देन बाय प्रोव्हाइडिंग
क्वालिटी प्रोडक्ट ॲट रिझनेबल प्राइस इट कॅन क्रिएट सॅटिस्फाईंग कंझ्युमर. आता याच्याशी रिलेटेड काय एखादं एक्झाम्पल सांगा बरं. बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट ॲट रिझनेबल प्राइस, म्हणजे कमी प्राइस मध्ये तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट काय केले जातात तर प्रोव्हाइड केले जातात. दॅट्स वाय क्रिएट अ गुडविल, आणि कंपनीचं गुडविल त्यामुळे बेटर होतं. इट कॅन क्रिएट कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. अमूल प्रोडक्ट. हा, व्हेरी गुड. देन अमूलचे प्रोडक्टची प्राइस कशी असते, रिझनेबल असते का? नाही. हाय असते प्राइस. एक तो ब्रँड झालाय आता अमूल बघितलं तर. मॅप्रो. रिझनेबल प्राइस मध्ये क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड केले जातात. PNG. ओके. देन मॅप्रो. मॅप्रो. ओके. मॅप्रोचे प्रोडक्ट कसे असतात, रिझनेबल असतात. हा. ओके. रिझनेबल प्राइसचे आणखी एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर पतंजली इज बेस्ट एक्झाम्पल. अकॉर्डिंग टू मी, प्रत्येकाचे ओपिनियन डिफरंट असू शकतात. सो बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट ॲट रिझनेबल प्राइस, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी मार्केट कॅप्चर करायचं होतं त्यावेळी त्यांनी बऱ्याच प्रोडक्टची प्राइस ही रिझनेबल लावली होती, बट प्रोव्हाइड अ क्वालिटी प्रोडक्ट. सो दॅट्स वाय क्रिएट अ गुडविल, आणि त्यामुळे काय होते, गुडविल क्रिएट होते. देन दिस क्रिएट अ पॉझिटिव्ह इमेज इन द माइंड ऑफ कंझ्युमर. आणि ज्यावेळी गुडविल क्रिएट होणार आहे डेफिनेटली त्याचा रिझल्ट कुठे होतो तर एक पॉझिटिव्ह इमेज कंझ्युमरच्या माइंड मध्ये क्रिएट होते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next point. Point number 5. Introduction. Introduction of new product. Organization to develop new product frequently. Marketing function like research, product development, etc. facilitate introduction of new product. म्हणजे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन बघितलं तर काही नेहमी काय करतात, त्या नवीन नवीन प्रोडक्ट हे मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करतात. सो हियर मार्केटिंग फंक्शन हेल्प टू न्यू प्रोडक्ट फॉर कॅप्चरिंग एंटायर मार्केट. आणि यामधले मेन फंक्शन जर असेल तर रिसर्च आहे बघा, किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे. हे फंक्शन काय करतं, इट्स व्हेरी युजफुल फॉर अ न्यू मार्केटिंग इंट्रोडक्शन. म्हणजे एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गनायझेशन प्रेफर मार्केटिंग फंक्शन लाईक रिसर्च. रिसर्च मधून आपल्याला काय कळतं तर एखाद्या प्रोडक्टला कोणत्या मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे, किंवा कंझ्युमर कोणत्या टाईप्सच्या प्रोडक्टसाठी जास्त अट्रॅक्ट होतात. सिम्पल थिंग, जर मी एक मॅन्युफॅक्चरर आहे आणि मला सोपचं प्रोडक्शन घ्यायचं आहे आणि मी आता लाईफबॉयचं प्रोडक्शन घेतलं तर सेल होईल का हो? होईल सेल? Am I audible? Yes. आन्सर नाही सांगता येणार आहे. ओके. काय सांगायचं आपल्याला इथे, जर मी सोपचं प्रोडक्शन घ्यायचंय मला, आय एम अ मॅन्युफॅक्चरर. मी काय आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. सोपचं जर प्रोडक्शन घ्यायचं आणि मी लाईफबॉयचं घेतलं, ऑलरेडी मार्केटमध्ये लाईफबॉयचे प्रोडक्ट सेल होत आहेत आणि सेम प्रोडक्टचं जर मी प्रोडक्शन घेतलं तर डेफिनेटली माझा सेल हा कमी होणार आहे. किंवा लाईफबॉयच्या कम्पेअरमध्ये आता बरेचसेच कॉम्पिटिटर्स आहेत किंवा सोप आहेत, तर त्याच्या कम्पेअरमध्ये मला असं एखादा डिफरंट प्रोडक्ट इंट्रोड्यूस करावं लागेल ज्याचं नेम मार्केटमध्ये नाही. सो रिसर्च फंक्शन इज व्हेरी युजफुल टू इंट्रोड्यूस अ न्यू प्रोडक्ट इन द मार्केट. मग रिसर्च फंक्शन काय करतं, मार्केटमध्ये कोणते प्रोडक्ट आहेत, कस्टमर कोणत्या प्रोडक्टकडे जास्त अट्रॅक्ट होतात, दिस ऑल टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द मार्केटिंग रिसर्च टू द ऑर्गनायझेशन. आणि अशी इन्फॉर्मेशन जी आहे ही इन्फॉर्मेशन मार्केटिंग रिसर्च कडून ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट पॉइंट, स्प्रेड इफेक्ट. Marketing leads to growth in other allied area like banking, insurance. Marketing leads to a growth in other allied area like banking, insurance, communication, transport, etc. This create more job opportunity. म्हणजे हे जे बाकी सर्व्हिस सेक्टर आहेत ह्यामधून सुद्धा काय होणार आहे तर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी ही क्रिएट होते ड्यू टू
स्प्रेड इफेक्ट ऑफ मार्केटिंग, मार्केटिंगचे जे स्प्रेड इफेक्ट आहे त्यामुळे इथून जॉब ऑपॉर्च्युनिटी ही क्रिएट होऊ शकते. अँड लास्ट पॉइंट, अनेबल प्राइस कंट्रोल. मार्केटिंग ब्रिंग्स अ प्रॉपर बॅलन्स बिटवीन डिमांड अँड सप्लाय. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मार्केटिंग मुळे काय होणार आहे तर एक बॅलन्स होईल डिमांड आणि सप्लाय मध्ये. मार्केटिंग फंक्शन लाईक ट्रान्सपोर्टेशन अँड वेअरहाउसिंग इन्शुअर दॅट प्रोडक्ट आर सप्लायड वेअर अँड व्हेनेवर डिमांडेड. म्हणजे ज्या ठिकाणी डिमांड आहे त्याच ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे तर वस्तू ही रीच केली पाहिजे. दॅट्स वाय आपण काय सांगितलं, वेअरहाउसिंग क्रिएट विच टाइप्स ऑफ युटिलिटी. वेअरहाउसिंग कोणती युटिलिटी क्रिएट करते? टाइम युटिलिटी. टाइम युटिलिटी. टाइम युटिलिटी क्रिएट करते वेअरहाउसिंग. आणि ट्रान्सपोर्टेशन क्रिएट करते विच युटिलिटी? प्लेस युटिलिटी. प्लेस युटिलिटी. Very good. Transportation create place utility and warehousing create time utility. So हे important जे मार्केटिंगचे फंक्शन आहे, that's why इथे प्राइस कंट्रोलला हेल्प होईल. This help in keeping control over their price. आणि यामुळे काय होणार आहे तर प्राइस वरती कंट्रोल हा बघायला मिळेल. Is it clear question? Yes, ma'am. Yes. Second question learn केला आपण. सेकंड क्वेश्चन लर्न केलेला आहे, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. ओके, देन क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. जे आपण फंक्शन बघितली आता इन शॉर्ट मध्ये ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. पॉइंट नंबर फर्स्ट, मार्केटिंग रिसर्च. आता फंक्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचे मीनिंग क्लिअर करायचं आहे. सो मार्केटिंग फंक्शनचं मीनिंग काय आहे हे क्लिअर करायला लागेल. मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक मेथड ऑफ कलेक्टिंग, रेकॉर्डिंग अँड अनालायझिंग ऑफ डेटा विच इज यूज्ड टू सॉल्व मार्केटिंग प्रॉब्लेम. मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय म्हणतो आपण? गेन अँड गेन न्यू नॉलेज अबाउट मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मार्केटिंग अपॉर्च्युनिटी. दॅट्स वाय मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक मेथड ऑफ कलेक्टिंग, रेकॉर्डिंग अँड अनालायझिंग ऑफ डेटा विच इज यूज्ड टू सॉल्व मार्केटिंग प्रॉब्लेम. आणि मार्केटिंगचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तिथे ह्यूज डेटा हा कलेक्ट केला जातो. देन मार्केटिंग रिसर्च प्ले अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन आयडेंटिफाईंग द नीड ऑफ कंझ्युमर अँड मीटिंग देम इन द बेस्ट पॉसिबल वे. आणि जे बेस्ट पॉसिबल वे आहे ते यूज करून आपण काय करतो, कंझ्युमरच्या नीड अँड एक्सपेक्टेशन सॅटिस्फाय करतो विथ द हेल्प ऑफ मार्केटिंग रिसर्च. ओके, मार्केटिंग रिसर्च फंक्शन यूज करून आपण कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन फाइंड आउट करतो, त्या सॅटिस्फाय करतो. पॉइंट नंबर सेकंड, प्राइसिंग. प्राइसिंग इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्शन. हे पहिलं जे सेंटेन्स आहे हे ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळी विचारलेलं आहे. प्राइसिंग डॅश डॅश इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट कॉल्ड प्राइसिंग. प्राइसिंग काय आहे? एक्सचेंज व्हॅल्यू आहे प्रोडक्टची. ज्यावेळी आपण प्रोडक्ट एक्सचेंज करतो त्याच्या बदल्यात आपण काय पे करतो तर प्रोडक्टची प्राइस पे करतो. प्राइस इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर्स अफेक्टिंग द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ द प्रोडक्ट. प्रोडक्टच्या प्राइस वरती डिपेंड्स असतं ते प्रोडक्ट सक्सेसफुल होऊ शकतं की अनसक्सेसफुल होऊ शकतं. The marketers have to analyze the factors determining the price of the product and take several decisions like pricing objective, pricing strategy and changing price. Marketer have to analyze the factor determining price. आता प्राइस वरती इम्पॅक्ट करणारे कोणते फॅक्टर आहेत, लाईक डिमांड असेल, सप्लाय असेल, त्यामध्ये आपण डिटेल क्वेश्चन लर्न करणार आहोत युनिट नंबर 3 मध्ये. काय सांगायचं आहे इथे, प्राइस वरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर काही इंटरनल फॅक्टर असतात, काही एक्सटर्नल फॅक्टर असतात. तर हे फॅक्टर आपण इथे काय करतो, फाइंड आउट करतो अँड टेक अ डिसिजन रिगार्डिंग प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह, प्राइसिंग स्ट्रॅटेजी, changing price, etc. Is it clear? Two function? Yes. Yes, ma'am. Okay. Then point number 3, packaging and labeling. पॅकेजिंगचा पर्पज काय असतो आणि लेबलिंगचा पर्पज काय असतो तो आपल्याला ह्या फंक्शन मध्ये क्लिअर करायचा आहे. पॅकेजिंग रेफर्स टू डिझायनिंग द पॅकेज ऑफ द प्रोडक्ट. प्रोडक्टला काय करायचं, डिझाईन करायचं. हे काय असणार आहे पॅकेजिंगचं बेसिक इंटेन्शन.
ॲज वेल ॲज पॅकेजिंगचा मेन इंटेन्शन किंवा मेन पर्पज काय असतो? द पर्पज ऑफ पॅकेजिंग इज टू प्रोटेक्शन ऑफ अ प्रोडक्ट. प्रोडक्टचं प्रोटेक्शन करणं, यासाठी फर्स्ट थिंग आपण पॅकेजिंग करतो बघा. ओके, मग यामध्ये काही टाइप्स दिलेले आहेत. प्रायमरी लेवल पॅकेजिंग, सेकंडरी लेवल पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग. देन द मेन फंक्शन ऑफ लेबल. मग लेबलचं मेन फंक्शन काय आहे? The main function of label is to inform customer about the product content and give direction for the use. म्हणजे लेबलिंग, जर तुम्ही पॅकेजिंग वरती लेबलिंग येते आणि त्या लेबल वरती काय असणार आहे तर प्रोडक्ट इन्फॉर्मेशन असते. मग यामध्ये काय असणार आहे? बेसिकली प्रोडक्टचं नेम असेल, देन प्रोडक्टची प्राइस असेल, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्यामध्ये कोणते कंटेंट यूज केलेले आहेत ही इन्फॉर्मेशन असेल. दिस इज कॉल्ड द लेबलिंग. Then the purpose of packaging is to protection the product and the purpose of labeling is to give information about the product. Point number 4, brand building. Branding means giving name or symbol to the product. ब्रँडिंग ची डेफिनेशन सांगायची आपल्याला फर्स्ट पॉइंट मध्ये. ब्रँडिंग म्हणजे काय आहे? ब्रँडिंग मीन्स गिव्हिंग नेम और सिम्बॉल. ब्रँड म्हणजे काय? आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल ऍपल. ऍपलचं साइन दिसल्यानंतर आपण काय म्हणतो? दिस इज द ब्रँड. तो काय आहे? ब्रँड आहे. देन और सिम्बॉल. ब्रँडिंग हॅज गेन इम्पॉर्टन्स इन टुडेज कॉम्पिटेटिव्ह बिझनेस वर्ल्ड. आणि आजच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये एक तुमच्या प्रोडक्टचं ब्रँड असणं हे इम्पॉर्टंट आहे. ब्रँड आर मीन्स ऑफ differentiating of the company's product and services from that of its competitor. मग ब्रँड बेसिकली काय करतं? ब्रँड क्रिएट अ डिफरंट आयडेंटिटी. सिंपल थिंग मध्ये जर सांगायचं झालं तर ब्रँड क्रिएट अ डिफरंट आयडेंटिटी ऑफ द प्रोडक्ट ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर. म्हणजे तुमच्या बाकीच्या कॉम्पिटिटर मध्ये माझी आयडेंटिटी कशी डिफरंट आहे. दिस इज कॉल्ड द ब्रँड. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Yes. Okay. Then point number next. Point number 5, advertising. Advertising माहिती आहे तुम्हाला. Advertising is one of the tools of promotion. Advertising काय आहे? एक प्रमोशनचं सब टूल आहे. Advertising is the paid form of non-personal communication of goods, services and idea. Advertising चं इंटेन्शनच काय असणार आहे? To provide information about goods, services and idea. इट इज द मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग अशी आपण इंडिव्हिज्युअली करतो का? प्रत्येकासाठी वेगळी, मुस्कानसाठी वेगळी, गाणीसाठी वेगळी नाहीये. तर आपण काय करणार आहोत? प्रत्येकासाठी ह्यूज मास कम्युनिकेशन करतो इथे. अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. द मेन और द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍडव्हर्टायझिंग इज टू क्रिएट ब्रँड अवेअरनेस. म्हणजे आपल्या प्रोडक्टचा एक अवेअरनेस इन द माइंड ऑफ कंझ्युमर मध्ये क्रिएट करणं म्हणजे काय असणार आहे तर ऍडव्हर्टायझिंग असते. अँड नेक्स्ट पॉइंट, पर्सनल सेलिंग. पर्सनल सेलिंग इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट सब एलिमेंट्स ऑफ प्रमोशन. प्रमोशनच एक एलिमेंट आहे पर्सनल सेलिंग सुद्धा. देन पर्सनल सेलिंग इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ प्रमोशन मिक्स अँड इफेक्टिव्ह प्रमोशनल टूल्स. इट इज द पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. पर्सनल सेलिंग मध्ये आता बरोबर वाईस वर्सा असेल. ऍडव्हर्टायझिंग कसं आहे? मास कम्युनिकेशन आहे. पर्सनल सेलिंग मध्ये आपण काय करतो? पर्सनली फॉर एक्झाम्पल सेल्समनचं जर एक्झाम्पल घेतलं तर दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर पर्सनल सेलिंग. म्हणजे आपण घरोघरी काय करतो? जातो, आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सांगतो आणि ते प्रोडक्ट घेण्यासाठी समोरच्याला कन्व्हिन्स करतो. दिस इज कॉल्ड द पर्सनल सेलिंग और पर्सनल कम्युनिकेशन. Personal selling is suitable when the market is concentrated or the product has a high unit value, is a technical in nature and require a demonstration. म्हणजे पर्सनल सेलिंग कधी केलं जातं? ज्यावेळी तुमच्या बेसिकली ज्यावेळी तुमच्या प्रोडक्टला डिमॉन्स्ट्रेशनची गरज जास्त असते, तर अशा ठिकाणी पर्सनल सेलिंग टूल्स हे यूज केले जाणार आहे. इज इट क्लिअर?